नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सातारा गोट फार्म मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आपल्याकडे आता पावसाने उघडीप दिली आहे। पाऊस आता 2 दिवस झाला आपल्याकडे पाऊस काही पडलेला नाही, त्यामुळे शेळ्या पण आपल्या जरा थोड्या मच्छर चिलूट मधून थोड्या व्यवस्थित आहेत। आता कमी प्रमाणात आहे मच्छर चिलूट, त्यामुळे आपल्या बोकडांसाठी ठेवलेलं शेळीने येऊन आता राहिलेलं खायला चालू केलेलं आहे। शेळीला बाहेर दिलेलं, बोकडांना आपण सेपरेट देतो। त्यांना पण आता वेगवेगळं द्यावं लागणार आहे। आता ते धडका घ्यायला लागलेत एकमेकांना। खूप दिवसातून मी व्हिडिओ बनवतोय आज। आपल्याकडे आता हे 3च आहेत, एकच शेळी आहे, पण एक पाट आणि एक शेळी विकलेली आहे। पाटच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलंच असेल, खूप ओल होती या ठिकाणी। आता थोडं सुकलेलं आहे। शेळीला पण आपण आता बाहेरच बांधतोय, असं पाणी पण ठेवतोय आपण शेळीला प्यायला। कडबा घातलेला बघा, आता पूर्ण खाल्लेला आहे। थोड्या काड्या कुठे कुठे राखलेल्या आहेत डब्यामध्ये। सकाळ संध्याकाळ सुका चारा दिला ना की शेळ्यांची तब्येत वगैरे व्यवस्थित राहते। आता त्यांना तासभर थोडं मोकळच ठेवायचं, दिवसभर बांधूनच होती तर मोकळं असलं म्हणजे थोडं त्यांचं पाय पण जरावायचं मोकळं होतील। ते आपला इथे मोकळी जागा आहे, तिथे थोडे चारा आलेला आहे, तो खातील वाईज थोडा याच्यामध्ये फिरून फिरून। हा घास बाकी तुमच्याकडे कसे वातावरण आहे आता सध्या? आमच्याकडे तर आता पाऊस उघडलेला आहे। आज ऊन होतं दिवसभर, काल पण काय पाऊस आलेला नाही, 2 दिवस पाऊस नाही आलेला। आता बघा ह्या शेळ्या आपल्या ह्या मोकळ्या रानात थोड्या चरत आहेत। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, कमेंट करा, लाईक करा, नवीन असणाऱ्यांनी सबस्क्राईब करा। तुमच्याकडे कसं वातावरण आहे नक्की कमेंट मध्ये सांगा। धन्यवाद शेवटपर्यंत